दिवाळी ही वर्षातून एकदा येते। प्रत्येक दिवाळीला वेगळं काहीतरी असते। प्रत्येक दिवाळीला ज्योतिषशास्त्रानुसार बरेच नियम देखील असतात। तसेच आपण काही नियम जर फॉलो केले तर आपल्या घरामध्ये देखील सुख शांती लाभते। घरातल्या गृहिणीने स्वतःकडे लक्ष देणं ही तेवढे गरजेचं असते जेवढं आपण रंगसंगतीकडे लक्ष देतो। हे रंग संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। हिंदू धर्मात रंग हा एक शुभ आणि पवित्र रंग मानला जातो। म्हणून कोणत्याही पूजेच्या कार्याला आपण लक्ष्मीचे परिधान केलेली साडी बहुतेकदा लाल हिरव्या रंगाची पाहत असतो। जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजणार असाल तेव्हा तुम्ही लाल कलरची साडी नेसू शकतात। ही लाल कलर हा नेहमीच पवित्र मानला गेला आहे। आपण एरवी कोणतेही कपडे घातले तरी काही हरकत नाही, कोणतेही कलर घातले तरी काही हरकत नाही, पण सणासुदीला आपण काही नियम पाळायला हवेत। त्यामध्ये जसं आपल्याला लाल कलर महत्त्वाचा आहे तसाच आपल्याला पिवळा आणि ऑरेंज कलर देखील खूप महत्त्वाचा आहे। नेहमीच लाल आणि पिवळा रंग देखील शुभ आहे। तसेच आपण पिवळ्या कलरची साडी कोणत्याही पूजेला बसताना किंवा आपण देवस्थानाला जातो तेव्हा तुम्ही पिवळा आणि व्हाईट कलरची साडी नेसू शकतात, कारण पिवळा आणि व्हाईट हा शुभ मानला जातो। सावळ्या कलरच्या ज्या बायका असतात, महिला असतात, त्यांना पिवळा कलर खूप शोभून दिसतो। आपला तिसरा कलर हा हिरवा, पिस्ता असे कलर आपण नेसू शकतो। अशा कलरची साडी आपण परिधान करू शकतो। सर्वांना माहीतच असेल, हिरवा कलर हा प्रत्येकाला माहिती आहे की हिरवा आपण देवीसाठी चढवला जातो। हिरव्या कलरच्या बांगड्या, हिरव्या कलरची साडी, हिरव्या कलरचं खण आपण देवीला चढवतो। हिरव्या कलरची साडी आणि लाल कलरचं ब्लाऊज हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे। लेटेस्ट साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।